नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ऑनलाईन न्यू एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण इयत्ता 5वी स्कॉलरशिपमधील बुद्धिमत्ता चाचणीमधील क्रम ओळखणे हा घटक पाहणार आहोत। क्रम ओळखणेमध्ये आपल्याला साधारण 4 उपघटक आहेत। त्यामध्ये संख्या मालिका, चित्रांची मालिका, चिन्हांची मालिका आणि चुकीचे पद ओळखणे। यामध्ये क्रमांक दिलेल्या काही संख्या, चित्र किंवा चिन्ह दिलेले असतात, तर काही मालिका दिलेल्या असतात, त्यामधील चुकीचे पद देखील आपल्याला शोधणं या प्रश्नपत्रिकेत अशी प्रश्न दिलेली असतात। क्रम ओळखणे यामध्ये विशिष्ट क्रम असणारी एखादी संख्या मालिका दिलेली असते किंवा विशिष्ट आकृत्यांची एक क्रमबद्ध मालिका दिलेली असते किंवा विशिष्ट चिन्हांची क्रमबद्ध मालिका दिलेली असते आणि त्याच्या पुढील येणारं पद कोणतं किंवा त्याच्यामध्ये एखादं पद तिने दिलेलं नसतं, प्रश्नचिन्ह दिलेलं असतं, त्या प्रश्नचिन्हात येणारं पद कोणतं हे आपल्याला ओळखायचं असतं। तर चुकीच्या पद यामध्ये दिलेली एक मालिका असते, त्यामध्ये विशिष्ट क्रम असतो, पण एका ठिकाणी मात्र तो क्रम चुकलेला असतो आणि तो कोणत्या ठिकाणी आपला क्रम चुकलेला आहे तो पर्याय आपल्याला उत्तरपत्रिकेत नोंदवायचा असतो। संख्या मालिकेमध्ये पाहूया आपण। संख्येची मालिका एक असते, तिची विशिष्ट क्रमाने मांडणी केलेली असते। या संख्या मालिकेमध्ये 2 संख्यांचा विशिष्ट संबंध असतो। विशिष्ट पटीने ते वाढत जाणारे असतात किंवा विशिष्ट अंतराने त्या कमी कमी देखील होत गेलेले असतात। काही वेळा या 2 संख्यांच्या मालिकेमध्ये बेरीजेचा संबंध असतो, गुणाकाराचा काही वेळा संबंध असतो, भागाकाराचा किंवा समसंख्या, विषम संख्या, संयुक्त संख्यांचा, मूळ संख्यांचा किंवा वर्ग संख्या, घन संख्या अशा विशिष्ट क्रमांक आलेले असतात। अपूर्णांकांची तुलना देखील आपल्याला यामध्ये काही वेळा करावी लागते, तर काही वेळा त्यांचा चढता क्रम, त्यांचा उतरता क्रम अशा प्रकारे त्या संख्या मालिका दिलेल्या असतात। आता जसं एक उदाहरण पाहूया आपण। इथं उदाहरण आहे 1, 3, 5, 7 पुढं। आता ही मालिका जर बघितली आपण तर या मालिकेमध्ये कोणतं पद येईल पुढं, तर एकूण 4 संख्या दिलेल्या आहेत। या 4 संख्येनंतर आपल्याला 5वी संख्या कोणती आहे ते विचारलेलं आहे। या संख्या मालिकेमध्ये बघा 1 नंतर 3, 3 नंतर 5, 5 नंतर 7, 7 नंतर कोणती संख्या येईल, ह्याच्यामधील जो फरक आहे तो 2-2 अंकांचा फरक आहे। यामुळे पुढील संख्या ही 4थ्या अंकांच्या पुढची दुसरी संख्या, म्हणजे 7 मध्ये आपण 2 मिळवले तर मिळणारी संख्या आहे 9, म्हणजेच या संख्या मालिकेमधील पुढील पद येणार आहे 9। पुढचं एक छोटं उदाहरण बघू आपण। या उदाहरणामध्ये बघा 5, 8, 12, 17, 23 आणि पुढील संख्या कोणती विचारलेलं आहे। आता मगाशी 2-2 संख्येचा फरक होता, तसा ह्या संख्या मालिकेत आपल्याला तसा फरक दिसत नाही आहे। बघा इथं आहे 3चा फरक, इथं आहे 4चा फरक, म्हणजे समान फरक तर दिसत नाही आहे। आणखीन पुढे जाऊया आपण। इथं आहे 5 अंकाचा फरक, इथं आहे 6 अंकाचा फरक, म्हणजे इथं फरक एक अंकानं वाढत निघालेला आहे। मगाशी जो फरक होता तो समान ठिकाणी होता, समान होता, 2-2चा फरक होता, पण इथं मात्र या संख्येतील मालिका अंकांतील फरक वाढवत निघालेली आहे। 5 मध्ये 3 आहे तर 8, 8 मध्ये 4 घेतलं तर 12, 12 मध्ये 5 घेतलं तर 17, 17 मध्ये 6 घेतल्यानंतर 23, म्हणजेच ह्याच्या पुढील तसा इथं 3, 4, 5, 6 हा फरक आहे, तर इथे येणार 7। हा फरक 7, 23 आणि कोणत्या संख्येमध्ये 7चा फरक असेल, 23 आणि 7 मिळवल्यानंतर आपल्याला उत्तर मिळणार 30। तसा इथं दुसरा फरक हा पहिल्या पायरीचा फरक म्हणतो आपण, तसा दुसऱ्या पायरीचा फरक म्हणजेच कोणता, फरकातील फरक काढत गेलो आपण तर आपल्याला तो समान सापडतो। 3 आणि 4 मधला फरक 1, 4 आणि 5 मधला फरक 1,
5 आणि 6 मधला फरक 1, 6 आणि 7 मधला फरक 1, म्हणजे इथं फरक 1 ने वाढत निघालेला आहे. म्हणून आपण पहिली पायरी आणि दुसरी पायरी हे देखील पाहू शकतो. जर सोपं गणित असेल तर आपल्याला या पद्धतीनं देखील सोडून लगेच पुढे जाता येतं. या दुसऱ्या पायरीचा देखील आपल्याला उपयोग करावा लागत नाही. याच्यामध्ये क्रमबद्ध पद्धतीने फरक वाढत निघालेला आहे. अशा पद्धतीचे देखील आपल्याला परीक्षेमध्ये गणित येऊ शकतात. या संख्या मालिकेमध्ये क्रमबद्ध मालिकेमधील ही संख्या मालिका आपण पाहत आहोत. या संख्या मालिकेमध्ये आता आपण समान फरक तसेच फरक वाढत निघालेला. आता बघा पुढील प्रश्न आहे 2, 3, 5, 7, 11, 13 आणि प्रश्नचिन्ह. पुढील संख्या कोणती. आता ह्याच्यामध्ये बघा यातील आपण मगाशी जसा फरक शोधला तसा यात शोधूया. इथं आहे 1चा फरक, इथं आहे 2चा फरक, इथं आहे पुन्हा 2चा फरक, इथं आहे 4चा फरक, इथं आहे 2चा फरक. म्हणजे इथं फरकांची मालिका आपल्याला पाहायला मिळत नाही. समान पद्धतीनं फरक वाढत निघालेला आहे, कमी झालेला आहे किंवा तोच राहिलेला असं आपल्याला दिसत नाही आहे. म्हणजेच इथं फरक म्हणजे वजाबाकी करतो आपण दोन संख्येमधले आणि त्यातला फरक जो शोधतो आहोत तो इथं लागू पडत नाही. तर काय लागू पडतं बघा. 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 11 आहे, 13 आहे. तर या संख्या मालिकेमध्ये बघा मगाशी आपण जसं पहिल्या उदाहरणांमध्ये बघितलं होतं फरक, दुसऱ्या उदाहरणात बघितलं होतं फरक अधिक 1 चालला होता, 1 ने वाढत निघाला होता. पण या दोन्हीही पद्धतीचा या उदाहरणामध्ये उपयोग येत नाही आहे. तर हे उदाहरण बघितल्यानंतर आपल्याला सहज कळालं पाहिजे की हे जे दिलेले अंक आहेत ते सर्व अंक सम आहेत का. सगळे पहिला अंक सम आहे पण त्याच्या पुढले अंक मात्र सम नाही आहेत. मग सगळे विषम आहेत का. पण पहिला अंक तर सम दिलेला आहे म्हणजे ही समची किंवा विषमची देखील मालिका नाही आहे. मग कोणते अंक आहेत हे सर्व अंक मूळ संख्या आहेत. बघा 2 ही संख्या कशी आहे सम असून देखील मूळ आहे. 3 ही देखील मूळ आहे. 5, 7, 11 आणि 13 ह्या क्रमाने येणाऱ्या सगळ्या मूळ संख्या आहेत. जर आपण 1 ते 100 पर्यंतचे अंक आणि त्या अंकामधील सर्व मूळ संख्या जर शोधल्या असतील व्यवस्थित तर आपल्याला लगेच लक्षात येतं या संख्या काय आहेत क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या आहेत. 2 नंतर 3 येते, 3 नंतर 5, 5 नंतर 7, 7 नंतर 11, 11 नंतर 13 येते मूळ संख्या. आणि या 13 मूळ संख्येनंतर येणारी संख्या मूळ संख्या कोणती असेल तर 17 ही मूळ संख्या आहे. म्हणजेच या संख्या मालिकेमध्ये क्रमबद्ध येणारी संख्या आहे 17. अशा पद्धतीने आपल्याला एक मालिका दिली असते. आता ही सुरुवातीपासून मालिका दिलेली आहे. काही वेळा परीक्षेमध्ये संख्या मालिकेमध्ये 43, 47, 53, 59 अशा मधल्याच टप्प्यामधून सुरू होणाऱ्या मूळ संख्यांची मालिका देखील दिलेली असते. त्या देखील आपल्याला शोधता आल्या पाहिजेत. तसंच संख्या मालिकेमध्ये क्रमबद्ध ओळखण्यामध्ये जसं आपण ही पुढली संख्या शोधत आहोत तसंच काही वेळा आपल्याला मधली संख्या कोणती ही देखील शोधता आली पाहिजे. 2, 3, 5 प्रश्नचिन्ह 11, 13 आणि 17 असे अंक दिलेले असतील तेव्हा तुम्हाला मधली संख्या कोणती हे पाहण्यासाठी सुरुवातीस दिलेले अंक कोणते आहेत ते पहा, त्यानंतर दिलेले अंक कोणते आहेत ते पहा, या दिलेल्या संख्यांचा कोणता गुणधर्म दिसतो तुम्हाला तो पहा. जसं आपण शेवटची संख्या शोधली तसं ह्या मधल्या देखील संख्या आपल्याला शोधता आल्या पाहिजेत. काही वेळा आपल्याला पहिली संख्या देखील शोधायला सांगितली जाते. जसं आपण शेवटची संख्या शोधली तसंच आपण मधली संख्या शोधली तसंच आपण पहिली संख्या देखील शोधता आली पाहिजे. दिलेल्या संख्या मालिकेतला गुणधर्म काय आहे, क्रमबद्ध काय आहे,
काय आहे, फरक आहे, फरक अधिक 1 किंवा समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या का आहेत, दिलेल्या मालिकेमध्ये आपल्याला कोणता गुणधर्म पाहायला मिळतो ते पाहून सुरुवातीची संख्या देखील कोणती असेल हे शोधता आलं पाहिजे. अशा पद्धतीनं आपण क्रम ओळखणे यामध्ये संख्या मालिका पाहत आहोत. बघा, काही वेळा एक आपल्या ओळखीचा पाडा देखील दिलेला असतो. 5, 10, 15, प्रश्नचिन्ह, 25. यावेळी आपल्याला पाडा पाठ असणं गरजेचं आहे. यासाठी कमीत कमी 20 पर्यंतचे तरी पाडे आपण पाठ केले पाहिजेत. कमीत कमी 20 पर्यंतच्या सर्व संख्यांचा वर्ग, सर्व संख्यांचे घनमूळ 20 पर्यंतचे आपले पाठ असणे आवश्यक आहेत. बघा, जर पाढे आपले पाठ असतील तर संख्या मालिका सोडवताना खूपच सोपं जाणार आहे. आता पुढली संख्या मालिका पाहूया आपण. दोन, 3, 5, 8, 12 ही मालिका आपण पाहिली होती. याच्यामधला फरक एक एकने वाढत चालला होता. दुसरी एक मालिका पाहूया आपण. 3, 5, 8, 13, 21, 34. पुढली संख्या कोणती? बघा, जर आपण इथं पाहत गेलो तर इथं काय दिसतं आपल्याला? ह्याच्यातले फरक पहा. या सर्व सम संख्या आहेत का, विषम संख्या आहेत का, या मूळ संख्या आहेत का, संयुक्त संख्या आहेत का, वर्ग संख्या आहेत का, घन संख्या आहेत का, या सर्व पद्धतीने आपण पुढे पाहत जाऊन ह्याच्यातला विशिष्ट गुणधर्म शोधायचा आहे. ह्याच्यातला फरक पाहिला तर इथं 2 येतो, इथं 3 येतो, इथं 5 आला, इथं आला 8, इथं येणार 13. तर काय दिसतं बघा आपल्याला? तर या संख्या मालिकेमध्ये आपल्याला हा फरक इथं आलेला आहे, हा फरक इथं आहे, हा फरक इथं आहे, हा फरक इथं आहे. म्हणजेच पुढल्या संख्येतला फरक किती असणार आहे? बरोबर, 13च्या पुढली संख्या म्हणजे 21. ह्याच्यातला फरक 21 असणार आहे. सोपी पद्धत म्हणजे या दोन संख्यांची बेरीज ही पुढली संख्या आहे. 3 आणि 5 यांची बेरीज आलेली आहे 8. 5 आणि 8 यांची बेरीज येते 13. 8 आणि 13 यांची बेरीज येते 21. 13 आणि 21 यांची बेरीज येते 34. आता पुढली संख्या कोणती असणार आहे? मग 21 आणि 34 या संख्येची बेरीज असणार आहे. अर्थातच याचं उत्तर येतं 55. अशा पद्धतीनं दिलेल्या क्रमबद्ध मालिकेमध्ये आपण कोणता गुणधर्म सापडतो तो शोधून ती संख्या मालिका सोडवायची आहे. याची या क्रम ओळखणे या संख्या मालिकेमधील सरावासाठी मी सोबत एक इमेज जोडत आहे. ती जोडल्यानंतर ती थांबून व्हिडिओ थांबून तो सराव संच तुम्ही सोडवायचा आहे. आता क्रम ओळखणे यापैकी आपण संख्या मालिका पाहिली. आता आपण आकृत्यांची मालिका हा घटक पाहायचा आहे. आता आपल्या 5वीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये अतिशय सोप्या सुटसुटीत अशी आकृत्यांची मालिका दिलेली असते आणि पुढली आकृती कोणती येईल हे शोधायला सांगितलेलं असतं. एक सरावासाठी उदाहरण देतो बघा मी. ही एक आकृती काढलेली आहे, ही दुसरी आकृती आहे, ही तिसरी आकृती आहे, ही चौथी आकृती आहे आणि इथं येणारी आकृती कोणती विचारलेली आहे. पहिल्या आकृतीतून दुसऱ्या आकृतीत, दुसऱ्या आकृतीतून तिसऱ्या आकृतीत काय बदल होत चाललेला आहे तो जर आपण स्पष्टपणे पाहिला, ओळखला तर आपल्याला 5वी आकृती कोणती येईल हे पाहता, हे शोधता येतं. या आकृतीमध्ये आपल्याला एक बाजू दिसते. या आकृतीमध्ये आपल्याला
2 बाजू दिसतात. या आकृतीमध्ये आपल्याला 3 बाजू दिसतात. या आकृतीत आपल्याला 4 बाजू दिसतात. तर येणाऱ्या आकृतीत किती बाजू असाव्या लागतील? 5 बाजू असाव्या लागतील. मग प्रश्नपत्रिकेत कोणत्या आकृतीला 5 बाजू आहेत ते शोधा आणि तो पर्याय क्रमांक आपल्या उत्तरपत्रिकेत सोडवा. आता ह्याच्या पुढचं उदाहरण घेऊ आपण. चार चौकोन दिलेले आहेत. आणि प्रत्येक चौकोनामध्ये एक बिंदू दिलेला आहे. आणि या 5व्या आकृतीत तो बिंदू आणि तो चौकोन असणारी आकृती कोणती असेल? यासाठी तुम्हाला एकूण 4 पर्याय दिलेले आहेत. बघा, पहिल्या आकृतीत, दुसऱ्या आकृतीत, तिसऱ्या आकृतीत आणि चौथ्या आकृतीत अशा 4ही आकृतीमध्ये विशिष्ट असा क्रम आहे. तो क्रम आपण शोधला म्हणजे आपल्याला 5व्या आकृतीत कोणता क्रमानुसार येणारी आकृती आहे ती शोधता येते. जर आपण घड्याळ पाहिलं तर घड्याळातले काटे बघा, हा काटा इथं आलेला आहे. तोच काटा मागं गेला. मागं गेल्यानंतर पुन्हा तो आणखीन मागं आला. पुन्हा आणखीन घड्याळाचा काटा मागं फिरवलेला आहे. म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने आता तो काय फिरत आहे? हा गोल निघालेला आहे. पहिल्यांदा हा या कोपऱ्यात होता, तो दुसऱ्या आकृतीत ह्या कोपऱ्यात आला. म्हणजे तो कोपऱ्यापासून कोपऱ्यापर्यंत निघालेला आहे. ह्या कोपऱ्यातून तो इथल्या कोपऱ्यात आलेला आहे. आता तो खालच्या कोपऱ्यात आलेला आहे. आता तो ह्या कोपऱ्यात गेलेला आहे. म्हणजे तो घड्याळाच्या उलट दिशेने, घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने फिरत आहे. आता इथून इथं, इथून इथं, इथून इथं असं त्यानं इथंपर्यंतचा प्रवास पूर्ण केलेला आहे. आता इथून तो कुठे जाईल? इथून तो घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजेच इथंपर्यंत येईल. म्हणजे इथं गोल असणारी आकृती कोणती आहे? पर्याय क्रमांक 1 मध्ये नाही आहे, 2 मध्ये नाही आहे, तर पर्याय क्रमांक 3 मध्ये ती आकृती आपल्याला पाहायला मिळते. अशा पद्धतीनं आकृत्यांची मालिका देखील आपल्याला सोडवता आली पाहिजे. सोप्या आकृत्या असतात. दिलेल्या आकृतीमध्ये विशिष्ट जो क्रम आहे तो शोधला की आपल्याला या मालिका सहज सोडवता येतात. पाहूया आता. पहिली आकृती अशी दिलेली आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये अशी रचना दिलेली आहे. तिसऱ्या आकृतीत अशी रचना केलेली आहे. चौथ्या आकृतीत अशी रचना दिलेली आहे. आणि आपल्याला 5वी आकृती कोणती हे विचारलेलं आहे. तर पर्यायामध्ये हा पहिला पर्याय आहे. दुसरा पर्याय असा दिलेला आहे. तिसरा पर्याय आणि चौथा पर्याय अशी आकृती आहे. तर बघा, पहिल्या आकृतीमध्ये, दुसऱ्या आकृतीमध्ये, तिसऱ्या आकृतीमध्ये आणि चौथ्या आकृतीमध्ये कशा पद्धतीनं बदल होत गेलेला आहे, कशा पद्धतीत त्याची रचना बदलत चाललेली आहे. तर पहिल्या आकृतीत आपल्याला एकच तुकडा दिसतो. आपल्याला आकृतीचा फक्त एकच तुकडा दिसतो. दुसऱ्या आकृतीमध्ये या आकृतीचे 2 तुकडे केलेले दिसतात. तिसऱ्या आकृतीमध्ये 3 तुकडे केलेले आहेत. तर चौथ्या आकृतीमध्ये
एकूण 4 तुकडे केलेले आहेत. म्हणजेच या पुढील येणाऱ्या आकृतीमध्ये नक्कीच 5 तुकडे केलेले असले पाहिजेत. पहिल्या ह्या दिलेल्या पर्यायामध्ये 6 तुकडे आहेत, दुसऱ्या पर्यायामध्ये 2, तिसऱ्या पर्यायामध्ये 8 होतात आणि चौथ्या पर्यायामध्ये 5 तुकडे होतात. म्हणजेच आपल्याला चौथा पर्याय क्रमांक हा अचूक म्हणून नोंदवावा लागेल. अशा पद्धतीनं आपण आज क्रम मालिकेमधील संख्यांची मालिका आणि आकृत्यांची मालिका ही पाहिलेली आहे. या क्रम मालिकेतील सरावासाठी मी एक इमेज आपल्या ह्या व्हिडिओमध्ये टाकत आहे. ती पॉज करून तुम्ही सर्वांनी ती सराव संच सोडवायचा आहे. अशा पद्धतीनं आज आपण संख्या मालिका आणि आकृती मालिका ही पाहिलेली आहे. धन्यवाद.